ज्योतिषांतर्गत विविध विषयांवरील पूर्णपणे शास्त्रीय व दुर्मिळ माहिती एकत्रित स्वरूपात देणारे उपयुक्त पुस्तक नक्षत्र प्रश्नावली. लेखक V.K. फडके, अंजली पब्लिशिंग हाऊस, पुणे 30. श्री गणेशाय नमः. थोडे प्रास्ताविक. मनुष्याच्या दैनंदिन आयुष्यात अनेक लहान मोठे प्रश्न सतत निर्माण होतात. अशा प्रत्येक वेळी ज्योतिषाकडे जाणे त्याला मुळीच शक्य नसते. विशेषतः खेड्यापाड्यात तर चांगले ज्योतिषीही चटकन उपलब्ध होऊ शकत नाहीत. वाचकांची ही अडचण लक्षात घेऊनच हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकातील सुरुवातीची नक्षत्र प्रश्नावली बऱ्याच परिश्रमानंतर तयार करण्यात आली असून तिच्या साहाय्याने वाचकांच्या अनेक प्रश्नांना सहजपणे उलगडा होईल अशी आशा वाटते. या पुस्तकात वाचकांच्या जिव्हाळ्याचे आणखीही कितीतरी विषय आढळतील. उदाहरणार्थ स्वप्ने आणि भविष्य. यामध्ये पडणारी स्वप्ने आकारविल्हे दिल्यामुळे वाचकांचा वेळ न घालविता आपल्या स्वप्नांचे फल चटकन शोधता येईल. महत्त्वाचे 85 नियम. यातील पुष्कळसे नियम हे धर्मसिंधू, निर्णयसिंधू यांसारख्या सर्वमान्य ग्रंथातून निवडले असून अन्य काही वृद्ध व तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळविले आहेत. ग्रहरत्ने आणि भाग्योदय हा विषय देखील वाचकांच्या अपेक्षा व कुतूहल पूर्ण करतील. शनीची 7.5. तुम्हाला मंगळ आहे का? हे विषय देखील वाचकांच्या पूर्ण जिव्हाळ्याचे असल्यामुळे या ग्रंथात मुद्दाम समाविष्ट केलेले आहेत. आजकालचा सुशिक्षित वर्गही करणी, पिशाच बाधा, दृष्ट लागणे इत्यादी गोष्टींवर अनुभवांती विश्वास ठेवू लागला आहे. ही आनंदाची गोष्ट होय. यासंबंधीची माहिती या विषयातील तज्ज्ञांकडून मुद्दाम मिळवून येथे एकत्रित केली आहे. तर काही अनुभवसिद्ध उपाय. या प्रकरणात नानाविध संकटांवर कोणते दैवी उपाय करावेत याबद्दलची माहिती अशीच तज्ज्ञांकडून मिळवून एकत्रित केली आहे. पूर्ण श्रद्धा व विश्वास ठेवल्यास त्यात सूचित केलेल्या उपायांचा इष्टतो परिणाम पडू शकेल यात मुळी संशय नाही. ज्योतिष व पंचांग विषयक सर्वसामान्य माहिती, मुहूर्त आणि शकुन विचार, गुढीपाडवा आणि वर्षफल, प्रयाण केव्हा करावे हे या पुस्तकातील आणखी काही उपयुक्त विषय वाचकांना निश्चितच मोलाचे वाटतील. थोडक्यात पूर्णपणे शास्त्रीय व दुर्मिळ माहिती या पुस्तकाद्वारे प्रथमच एकत्रित स्वरूपात वाचकांपुढे येत असून वाचक या उपक्रमाचे स्वागतच करतील अशी आशा वाटते. प्रस्तुत पुस्तकाची द्वितीय आवृत्ती आकर्षक स्वरूप प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक आनंद साने यांना मी सदैव ऋणी आहे. V.K. फडके. धन्यवाद.